ठीक आहे. टॉपिक काय होता? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ठीक आहे. मग आपण हे शिकत होतो की पहिलं टाईप्स ऑफ मॅटर, म्हणजे सॉलिड हा एक असा टाईप ऑफ मॅटर आहे जिथे ॲटम्स जे असतात ते कसे जॉईंट असतात किंवा कसे असतात क्लोजर टू इच अदर. ठीक आहे. 3 टाईप ऑफ मॅटर्स आहेत. मॅटरचे 3 टाईप कोणते कोणते? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ठीक आहे. प्रत्येकाची काही ना काहीतरी क्वालिटी आहे. जसं सॉलिड्समध्ये जे ॲटम्स असतात किंवा मॉलिक्युल्स असतात ते असे जवळजवळ कॉम्पॅक्टली पॅक्ट असतात. ठीक आहे. कॉम्पॅक्टली एकमेकांच्या खूप जास्त जवळ असतात. लिक्विड्समध्ये थोडेसे यांच्यापेक्षा अवे. ठीक आहे. आणि गॅसेसमध्ये हे असतात खूप जास्त लांब. ठीक आहे. खूप जास्त लांब असतात. ठीक आहे. मग कंप्रेस कोणाला करू शकतो? कंप्रेस करता येतं गॅसेसला. ठीक आहे. गॅसेसची कंप्रेसिबिलिटी. ठीक आहे. कंप्रेस करू शकतो म्हणजे काय? मॉलिक्युल्स काय करू शकतो? त्यांची अशी जवळ घेऊ शकतो. ठीक आहे. तर कंप्रेसिबिलिटी कोणाची जास्त आहे? गॅसेसची जास्त असेल. आपण घरात गॅस वापरतो LPG. ठीक आहे. LPG कसा बनवला जातो? गॅस आहे. ठीक आहे. LPG गॅस म्हणतो ना त्याला आपण. ठीक आहे. पण टाकी जर हलवली तर पाण्यासारखी वाजते. पाहिलं का? टाकी हलवली तर पाण्यासारखी वाजते. का? कारण हा जो गॅस आहे तो असतो कंप्रेस्ड गॅस. ठीक आहे. आणि गॅसला कंप्रेस केलं, मॉलिक्युल्स काय होतात? जवळ येतात. आणि मॉलिक्युल्स याच्या गॅसपेक्षा जवळ आले तर ते कोणाच्या फॉर्ममध्ये जातात? लिक्विड. त्याच्यापेक्षा जास्त कंप्रेस केलं की काय म्हणतो? सॉलिड. असे 3 टाईप ऑफ मॅटर आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. कंप्रेसिबिलिटी गॅसेसची जास्त. मग डेन्सिटी कोणाची जास्त? डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी कोणाची? सॉलिड्सची जास्त. डेन्सिटी म्हणजे काय? किती मॉलिक्युल्स त्या एरियामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. डेन्सिटी काय येतं की जर सपोज आता इथे 5 मॉलिक्युल्स आहे आणि इथे 2, तर डेन्सिटी कोणाची जास्त? याची. नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या स्पेसिफिक पार्टमध्ये किती आहेत तर याची डेन्सिटी जास्त असेल. मग कोणाची डेन्सिटी जास्त? सॉलिडची डेन्सिटी जास्त असेल. बेसिक हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकतो? सॉलिड्स विषयी शिकायचं आहे. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये फक्त कोणाविषयी शिकायचं आहे? सॉलिड्स विषयी शिकायचं. लिक्विड्स विषयी जर शिकायचं असेल तर नेक्स्ट इयर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असा टॉपिक आहे. त्या फ्लुइड्समध्ये आपण लिक्विड्स आणि गॅसेस दोन्ही शिकणार. ठीक आहे. आणि गॅसेसचा अजून एक स्पेसिफिक चॅप्टर आहे तो म्हणजे KTG, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ठीक आहे. काय असतो तो? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता हा काय? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आहे. नेक्स्ट इयर ज्यावेळी 12वी जाण त्यावेळी बोर्ड्सचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणजे असे सबस्टन्स जे फ्लो करतात. ठीक आहे. फ्लो करतात म्हणजे काय? ते जसं लिक्विड आहे फ्लो करतं ना, तसे गॅस पण काय होतात? एअरमध्ये फ्लो करतो ना. ठीक आहे. एन्व्हायरमेंटमध्ये गॅस काय करतो? फ्लो करतो. मग असे सबस्टन्सेस जे काय होतात? फ्लो करतात त्यांना आपण काय म्हणतो? फ्लुइड्स. मग ह्या फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट इयर स्टडी करणार. ह्या वर्षी आपण काय स्टडी करतोय? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्यात. ठीक आहे. त्याआधी काय पाहिलं होतं आपण? टाईप्स ऑफ फोर्सेस पाहिले होते, बरोबर? काल टाईप्स ऑफ फोर्सेस पाहिलेले. मग किती टाईप ऑफ फोर्स होते? इथे या चॅप्टरमध्ये जे लागणार आहे डिफॉर्मिंग आणि रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे. फोर्सेसचे 2 टाईप्स, डिफॉर्मिंग आणि रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे. डिफॉर्मिंग आणि रिस्टोरिंग फोर्स. तर डिफॉर्मिंग फोर्स काय करतो? बॉडीला डिफॉर्म करतो. ठीक आहे. रबर आहे, रबरला जर स्ट्रेच केल्यानंतर काय होतो? तो डिफॉर्म होतो. नाही आता ठीक. रबरला स्ट्रेच केलं काय होतं? डिफॉर्म होतो. ठीक आहे. रबरला स्ट्रेच केल्यानंतर तो डिफॉर्म होतो. सोडून दिलं तो काय करतो? त्याची पोझिशन, ओरिजिनल पोझिशन काय करतो? रिस्टोर करतो. परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. मग आपण जो फोर्स लावला आहे त्याला काय म्हणणार? डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स काय करतो? बॉडीला डिफॉर्म करतो. आणि रिस्टोरिंग फोर्स कोण लावतं? ती बॉडी लावते. ठीक आहे. ती काय होते? स्प्रिंगला जर सपोज ओढलं, डिफॉर्म होते. सोडून दिलं ती परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला जाते. ठीक आहे. म्हणजे तिने काय लावला? रिस्टोरिंग फोर्स लावला. तर रिस्टोरिंग फोर्स काय करतो? बॉडीला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिगेन करतो. ती ओरिजिनल पोझिशन. डिफॉर्मिंग फोर्स फॉर्मेशन बदलतो, फॉर्म बदलतो. ठीक आहे. फॉर्म बदलणं म्हणजे डिफॉर्मेशन होणं. ठीक आहे. डिफॉर्मेशन, फॉर्मेशन आणि त्याला डी लावलं त्याच्या अपोजिट. ठीक आहे. फॉर्मेशन होणं, डिफॉर्मेशन होणं. ठीक आहे. डिफॉर्मेशन म्हणजे काय? बॉडी डिफॉर्म होते. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर रबर आहे, रबर बँड पहिलं असं होतं. ठीक आहे. त्याला ज्यावेळी आपण स्ट्रेच केल्यानंतर त्यांनी काय केलं? असं झालं ते स्ट्रेच केल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं? डिफॉर्म झालं, फॉर्मेशन बदललं. ठीक आहे. काय झालं? ते डिफॉर्म झालं. आणि आता परत ज्यावेळी तुम्ही फोर्स अप्लाय करणं सोडणार त्यावेळी काय होईल? तो ओरिजिनल पोझिशन परत रिगेन करणार. म्हणजे इथे काय लावलं? आता रिस्टोरिंग फोर्स लावला. ठीक आहे. त्यांनी त्याची ओरिजिनल पोझिशन काय केली? रिस्टोर केली. तो रिस्टोरिंग फोर्स लागला. ठीक आहे. 2 डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेस. हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर काय होतं?
इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटी दोन डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट होती इलास्टिसिटी. मग इलास्टिसिटी म्हणजे काय? जी बॉडी तिची ओरिजिनल पोझिशन रिस्टोर करते, पटकन रिस्टोर करते, तिला काय म्हणणार? इलास्टिक बॉडी म्हणणार. ठीक आहे. जी बॉडी तिची ओरिजिनल पोझिशन रिगेन करते, रिस्टोर करते, तिला काय म्हणतो आपण? इलास्टिक बॉडी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय त्याच्यात जास्त आहे? कोणता फोर्स जास्त आहे? रिस्टोरिंग फोर्स कसा आहे? जास्त आहे. ठीक आहे. अशी बॉडी जी काय करते? ओरिजिनल पोझिशन रिगेन करते, ओरिजिनली जशी होती तशी ती परत येते, तर त्याला काय म्हणणार? इलास्टिक बॉडी म्हणणार. ज्याच्यात काय जास्त असतं? रिस्टोरिंग फोर्स जास्त असतो. ठीक आहे. ज्याच्यात रिस्टोरिंग फोर्स जास्त, ज्या बॉडीमध्ये रिस्टोरिंग फोर्स जास्त, ती बॉडी जास्त इलास्टिक. मग खालचं एक्झाम्पल, आयर्न अँड रबर, कोण जास्त इलास्टिक आहे? आयर्न जास्त इलास्टिक आहे. का? कारण आयर्नला जर आपण स्ट्रेच केलं, ठीक आहे, आयर्नची रॉड सपोज, आयर्नला आपण स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यात रिस्टोरिंग फोर्स इतका जास्त आहे ते डिफॉर्मच नाही होत. ठीक आहे. तो त्याची रिस्टोरिंग फोर्स इतका जास्त आहे, तो काय होत नाही? डिफॉर्म होत नाही. म्हणून आयर्न जास्त इलास्टिक. ज्या बॉडीमध्ये रिस्टोरिंग फोर्स जास्त, ती बॉडी जास्त इलास्टिक. आयर्न हा डिफॉर्मच होत नाही. ठीक आहे. आणि झाला तरी पण ओरिजिनल पोझिशनला येतो. ठीक आहे. कॉलेजला एक एक्सपेरिमेंट आहे, यंग्स मॉड्युलसचा एक्सपेरिमेंट. काय एक्सपेरिमेंट आहे? यंग्स मॉड्युलस. आता याच्यावर नको जाऊ, नावावर नको जाऊ, यंग्स मॉड्युलस नंतर शिकेल. ठीक आहे. तर आय गेस ते सिलेबस म्हणून काढून टाकले, जर असेल तर पाहून घे. ठीक आहे. तर आता याच्यात काय काय होतं? एक वायर लावलेली असते सिलिंगला. ठीक आहे. रिजिड सपोर्ट आहे, या रिजिड सपोर्ट म्हणजे सिलिंग आहे, सिलिंगवरून डायरेक्ट एक वायर लावली जाते. ठीक आहे. त्या वायरला खाली एक हुक असतं आणि त्या हुकला आपल्याला लावायचे आहेत वेट्स. काय लावायचे आहेत? वेट्स. ठीक आहे. मग वेट जर लावला, सपोज मी पहिला 50 ग्रामचा लावला, ठीक आहे, किंवा 5 kgचा लावला डायरेक्ट. किती? 5 kg लावला, मग 10 kg लावला, मग 20 kg लावला. असे वेट्स काय करत जायचे? इन्क्रीज करत जायचे. ज्यावेळी वेट इन्क्रीज होतं, आपल्याकडे एक स्केल असते, त्या स्केलने ती जी वायर आहे त्या वायरची लेंथ इथे एक्सटेंड झालेली दिसते आपल्याला. ठीक आहे. ती जी वायर आहे ती काय होते? जरा स्ट्रेच होते आणि थोडीशी काय होते? एक्सटेंड झालेली दिसते. याचा अर्थ त्याच्यात काय आलं आहे? एलॉंगेशन आलं आहे थोडंसं. ठीक आहे. ती बॉडी काय झाली? डिफॉर्म झाली. तिला ओढलं, ठीक आहे, वेट लावलं ना खाली, मग हा वेट काय करतोय? तिला ओढतोय खाली, म्हणजे तिच्यात काय आलं? डिफॉर्मेशन आलं. तिने फॉर्म बदलला ना. पहिली काय होती? ती स्ट्रेट. जर सपोज पहिली ती वायर असेल पहिली असेल सपोज 2 मीटरची असेल, ठीक आहे, त्या 2 मीटरमध्ये एक्सटेन्शन येतं आहे सपोज 20 mm. खूप जास्त मायनर एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वेट्स काढतो. वेट्स काढल्यानंतर थोड्या वेळाने जर तिची लेंथ मेजर केली तर ती 2 मीटरच असते. का? कारण तिने ओरिजिनल पोझिशन रिगेन केलेली असते. ठीक आहे. तर याच्यात लॉ स्टडी करायचे आहेत वेगवेगळे, बट हे लक्षात राहू दे की बाबा हा जो पॉईंट आहे हा इथून आला आहे. ठीक आहे. आणि याच्यात इलास्टिसिटी याची जास्त असते या वायरची ॲज कम्पेअर टू रबर इलास्टिक ह्याच्यात. ठीक आहे. तर इलास्टिसिटी म्हणजे काय? अशी बॉडी किंवा अशी प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टीमध्ये ती बॉडी तिची ओरिजिनल पोझिशन रिगेन करते. ठीक आहे. ज्याच्यात रिस्टोरिंग फोर्स जास्त असतो. मग कोण जास्त इलास्टिक? आयर्न जास्त इलास्टिक, मेटल्स जास्त इलास्टिक आहेत. ठीक आहे. त्यानंतर होती काय? प्लास्टिसिटी. ठीक आहे. प्लास्टिसिटी म्हणजे काय? ओरिजिनल पोझिशन. अशी बॉडी जी तिची ओरिजिनल पोझिशन रिगेन करत नाही. ठीक आहे. प्लास्टिसिटी अशी प्रॉपर्टी बनते की काय? ती ओरिजिनल पोझिशन रिगेन करत नाही. डज नॉट रिगेन ओरिजिनल पोझिशन. डज नॉट रिगेन्स ओरिजिनल पोझिशन. ओरिजिनल पोझिशनला परत तो रिगेन होत नाही. ठीक आहे. तर असं कम्प्लिटली होतं का? जर सपोज प्लास्टिक आहे, प्लास्टिकला थोडंसं ओढल्यानंतर थोडं तरी ते ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येतं, थोडंसं एकदम माइन्यूट. ठीक आहे. ते थोडं तरी रिटर्न येतं ओरिजिनल पोझिशनला. ठीक आहे. असा ऑब्जेक्ट असेल जो कम्प्लिटली डिफॉर्म होतो, कम्प्लिटली ओरिजिनल पोझिशनला येतच नाही, त्याला काय म्हणणार? परफेक्टली प्लास्टिक बॉडी. ठीक आहे. परफेक्टली प्लास्टिक बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी ती काय होते? कम्प्लिटली डिफॉर्म होते. काय होते? कम्प्लिटली डिफॉर्म होते. त्याला काय म्हणणार आपण? परफेक्ट प्लास्टिक बॉडी. आणि याच्यात काय? परफेक्टली इलास्टिक बॉडी म्हणजे अशी बॉडी जी काय होते? कम्प्लिटली रिगेन करते तिची ओरिजिनल पोझिशन. आता रबर आहे, रबर थोड्या दिवसांनी काय होतं? ते स्ट्रेच होत राहतं ना. ठीक आहे. ओरिजिनल त्याची जी साईज असते ती साईज कायम नाही राहत. एवढी असेल त्याची साईज, तर काही दिवसानंतर 20 दिवस वापरल्यानंतर त्याची साईज थोडीशी एक्सटेंड झालेली असते.
याचा अर्थ ती कम्प्लिटली रिगेन करत नाही, ओरिजिनल पोझिशन कम्प्लीट रिगेन करत नाही आहे. मग परफेक्टली इलास्टिक बॉडी म्हणजे काय, जी कम्प्लिटली रिगेन करते ओरिजिनल पोझिशन. ठीक आहे, ओरिजिनल पोझिशनला कम्प्लिटली रिटर्न येते, ती येते परफेक्ट इलास्टिक बॉडी. आणि ही येते परफेक्टली प्लास्टिक बॉडी, जी कम्प्लिटली डिफॉर्म होते, ती ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येणार नाही. समजले प्लास्टिसिटी आणि इलास्टिसिटी. ह्याच्यात इलास्टिसिटीचे मग एक्झाम्पल्स काय लिहू शकतो, आयर्न आणि रबर. प्लास्टिसिटीमध्ये क्ले, ठीक आहे, त्यानंतर प्लास्टिक, त्यानंतर काय याचा डो म्हणजे याचा काय ते कणिक. ठीक आहे, असे एक्झाम्पल्स लिहू शकतो. मड, सँड, हे काय प्लास्टिक आहे. ठीक आहे, प्लास्टिक बॉडीज आहेत त्या. क्लिअर आहे. त्यानंतर पुढे काय होतं, स्ट्रेस आणि स्ट्रेन. बरोबर, पुढे काय होतं, स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस. ठीक आहे, आता आपण म्हणतो स्ट्रेस आलाय, स्ट्रेस आलाय म्हणजे काय असतो, स्ट्रेस इज प्रेशर. ठीक आहे, नियरली ते प्रेशरला इक्वल आहे. ठीक आहे, पण प्रेशर आणि स्ट्रेसमधला डिफरन्स काल सांगितला होता मी. प्रेशर युजली कशात लागतं, लिक्विड्समध्ये. दुसरा फॅक्टर, प्रेशर काय असतो, फोर्स अपॉन एरिया. पण स्ट्रेस जो असतो तो असतो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, आणि स्ट्रेस जनरली कशात लागतं, सॉलिड्समध्ये लागतं. कशात, सॉलिड्समध्ये. आणि प्रेशर जनरली कुठं लागतं, लिक्विड्समध्ये लागतं. ठीक आहे, स्ट्रेस आणि प्रेशर त्यांची युनिट्स म्हण किंवा डायमेन्शन्स म्हण ते कशा आहेत, सारखे. ठीक आहे, स्ट्रेस असतो रेशो ऑफ इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे एफ इंटरनल अपॉन एरिया. ठीक आहे, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय असतो, आता जर सपोज इन केस आपण सपोज ही वायर आहे, वायरला अलॉंगेट करतोय. वायरला ज्या ठिकाणावरून तुम्ही अलॉंगेट करतोय याला वेट्स कुठं लावतोय आपण, खाली. ठीक आहे, याला आपण कन्सिडर करताना करतो क्रॉस सेक्शन. ठीक आहे, जर एखादी वायर असेल, त्या वायरचा खालचा जो हा पार्ट पाहिला कसा आहे, सर्क्युलर. ठीक आहे, त्याला आपण क्रॉस करतो आणि म्हणतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. त्याला म्हणून म्हटलं जातं, कन्सिडर केलं जातं की ते काय क्रॉस, आणि मग त्याला आपण काय म्हणतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे, मग आता इथे अपॉन एरिया पाहिजे, ज्या ठिकाणी फोर्स लागलाय त्याचा एरिया पाहिजे खाली. ठीक आहे, म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आपण एरिया केलं की काय मिळतं, स्ट्रेस. ठीक आहे, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होतो मग, फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया म्हणजेच प्रेशरचा पण फॉर्म्युला येणार होतो. ठीक आहे, मग त्याच्या डायमेन्शन्स लिहायचे. ठीक आहे, किंवा युनिट लिहायचे. युनिट काय नाही त्याचं, पास्कल. ठीक आहे, याचं युनिट काय असतं, फोर्सचं न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे पण युनिट येऊ शकतं. ठीक आहे, मग डायमेन्शन्स काढायचे. डायमेन्शन्स कसे काढणार, फोर्सचे डायमेन्शन्स लिहायचे आधी. ठीक आहे, सॉल्व करू. फोर्सचे डायमेन्शन्स, फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला आहे ना. फोर्सचे डायमेन्शन्स काय, L1 M1 T-2. एरियाचे डायमेन्शन्स L2. L2 वरती जाईल, मायनस होईल, म्हणजे L-1 M1 T-2. याच्या डायमेन्शन्स काय आले मग, L-1 M1 T-2. हा आलं स्ट्रेस. ठीक आहे, स्ट्रेस काय असतो, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया. त्याचं युनिट काय येतं, पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काय येतात, L-1 M1 T-2. ठीक आहे, आता काय आहे, टाईप्स ऑफ स्ट्रेस. स्ट्रेसचे 3 टाईप्स होते. कोणते कोणते, लॉन्जिट्युडनल, व्हॉल्यूम आणि शेअरिंग. ठीक आहे, फर्स्ट काय होतं, लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये फर्स्ट त्याच्यात पण पार्ट पडतात, आहे टेन्साईल आणि सेकंड येतं कंप्रेसिव्ह. काय येतं, टेन्साईल आणि कंप्रेसिव्ह. काय येतं, टेन्साईल आणि कंप्रेसिव्ह. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचे परत 2 टाईप पडतात. स्ट्रेसचे 3 टाईप आहेत. कोणता, लॉन्जिट्युडनल, व्हॉल्यूम आणि शेअरिंग. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचे परत 2 टाईप पडतात, टेन्साईल आणि कंप्रेसिव्ह. आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय, असा स्ट्रेस की ज्याच्यात चेंज कसा होईल, लेंथ वाईज चेंज होईल. कसा, लेंथ वाईज चेंज होईल. ठीक आहे, म्हणजे रॉड आहे, 2 प्रकारे रॉडला फोर्स लावू शकतो आपण. ठीक आहे, किंवा वायर आहे, वायरला जर खाली फोर्स लावला, वायर काय होईल, अशी एक्सटेंड होईल ना. ठीक आहे, वायर सपोज अशी एक्सटेंड झाली. ठीक आहे,
ठीक आहे. तर याच्यात काहीतरी एलॉंगेशन आलं डेल्टा एल. ओरिजिनली काय होती त्याची लेंथ ही होती. ठीक आहे. काय आलं याच्यात एलॉंगेशन आलं. फोर्स कुठं लावलं आहे? डाऊनवर्ड फोर्स लावला आहे. ठीक आहे. दुसरा प्रकार त्यात काय करू शकतो आपण, ही जी वायर आहे या वायरला आपण दोन्ही साईडने असा फोर्स लावू शकतो. मग काय होईल, वायर काय होईल, कंप्रेस होईल. ठीक आहे. मग ती कंप्रेस झाल्यानंतर काहीतरी अशी दिसेल. बरोबर, कंप्रेस झाली, त्यात एलॉंगेशन नाही आलं, बट त्याची लेंथ कितीने कमी झाली, डेल्टा एलने कमी झाली. ती पाहिजे इतकी होती पण ती काय झाली, थोडीशी वरती गेली. ठीक आहे. म्हणून दोन प्रकारचे स्ट्रेस आले याच्यात. कसे, जर फोर्स हा डाऊनवर्ड लागला आणि लेंथ ही इन्क्रीज झाली तर त्याला आपण म्हणणार टेन्साईल स्ट्रेस. लेंथ ही इन्क्रीज झाली तर काय म्हणणार, टेन्साईल. आणि कंप्रेस केलं, लेंथ कमी झाली, लेंथ डिक्रीज झाली, म्हणजे काय होणार, ते कंप्रेसिव्ह स्ट्रेस. काय होणार, कंप्रेसिव्ह स्ट्रेस. क्लिअर आहे. दोन डिफरंट टाईप्स, टेन्साईल आणि कंप्रेसिव्ह. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय, लेंथ वाईज बदल येतो. ठीक आहे. त्यात पण परत टाईप टेन्साईल आणि कंप्रेसिव्ह. टेन्साईलमध्ये काय होतं, लेंथ इन्क्रीज होते, आपण फोर्स जो लावतो तो वायरला एक्सटेंड करण्यासाठी, एलॉंगेट करण्यासाठी लावतो, आणि कंप्रेसिव्हमध्ये कंप्रेस करतो. ठीक आहे. लेंथ वाईज बदल होत असेल तर सेम फॉर्म्युला राहणार, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. नेक्स्ट काय होता, नेक्स्ट कोणता, व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे. व्हॉल्यूम स्ट्रेसमध्ये आता ह्याच्यात काय बदलतं, साईज पण बदलते. ठीक आहे, साईज बदलते आणि थोडा जर पाहिला तर शेपमध्ये पण थोडासा बदल येतोय. ठीक आहे. शेप तसा तर सिलेंड्रिकलच राहणार आहे, बट काय होतोय, हा थोडासा असा बारीक दिसतोय. ठीक आहे, म्हणजे साईजमध्ये काही ना काहीतरी बदल येतोय. ठीक आहे. आता काय आहे दुसरं, व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे. काय नेक्स्ट, व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे. याच्यात काय होईल की जर सपोज एक बलून आहे, या बलूनला आपण बाहेरून एक फोर्स लावला, फोर्स लावल्यानंतर त्याची साईज जी आहे, किंवा आतून फोर्स लावला, त्याची साईज जी आहे ती थोडीशी एक्सटेंड झाली. चेंज कसा झाला, डेल्टा व्हीने चेंज झाला, व्हॉल्यूम बदलला. ठीक आहे. चेंज कसा होणार आहे इथे, आता व्हॉल्यूम वाईज चेंज होणार आहे. ठीक आहे. काय बदलते, याची साईज बदलते. ठीक आहे. जिथे व्हॉल्यूम वाईज चेंज होईल आणि तिथे जो फोर्स आपण एरिया लागणार आहे त्याला आपण काय म्हणणार, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणणार. ठीक आहे. जिथे व्हॉल्यूममध्ये काही ना काहीतरी चेंज होईल तर त्या केसमध्ये कोणतं स्ट्रेस लागणार आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. फॉर्म्युला तोच, फोर्स अपॉन एरिया. आणि लास्ट काय आहे, शअरिंग स्ट्रेस. ठीक आहे. याच्यात कशाने बदल होतोय ते कळालं, साईजने बदल होतोय. ठीक आहे. आता काय, शअरिंग स्ट्रेस. ठीक आहे. शअरिंग स्ट्रेसमध्ये होतं काय की जर सपोज एक बॉक्स आहे, ठीक आहे, याला आपण फोर्स लावला, सच दॅट याला एखाद्या फेसवर, म्हणजे आता जर सपोज हा वरचा फेस आहे, ठीक आहे, हा क्यूब आहे. ठीक आहे. याला काय केलं आपण, वरच्या फेसवर असा थोडासा फोर्स लावला, टँजेन्शियल फोर्स लावला. तर टँजेन्शियल फोर्स लावल्यानंतर तो काय होईल बरं, ही बॉडी काय होईल, थोडीशी अशी टिल्ट होणार ना. ठीक आहे. थोडीशी काय झाली, टिल्ट झाली, थीटा अँगल थोडीशी ती टिल्ट झाली. तर या केसमध्ये जो फोर्स आपण एरिया लागणार आहे त्याला आपण काय म्हणणार, शअरिंग स्ट्रेस म्हणणार. बॉडीने काय बदललं, शेप बदलला. काय बदललं, शेप बदलला. तर या केसमध्ये जो फोर्स आपण एरिया लागणार आहे त्याला आपण काय म्हणणार, शअरिंग स्ट्रेस म्हणणार. ठीक आहे. समजलं, काय म्हणणार त्याला, शअरिंग स्ट्रेस म्हणणार. ठीक आहे. जिथे बॉडी काय बदलते, तिचा शेप बदलते, आणि आपण फोर्स कसा लावतोय, टँजेन्शियल फोर्स लावतोय. ठीक आहे. अलॉंग द एरिया, वरचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर फोर्स लावतोय ना, तर अलॉंग द एरिया फोर्स लावतोय, तर काय होतो, शअरिंग स्ट्रेस होतो. ठीक आहे. आणि आता पुढे काय, स्ट्रेन. सगळ्याचे फॉर्म्युले तेच राहतील, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. आणि आता काय आहे, स्ट्रेन. दोन प्रॉपर्टीज पाहिल्या आपण, नाही सॉरी, फर्स्ट प्रॉपर्टी पाहिली कोणती, स्ट्रेस. आता सेकंड प्रॉपर्टी काय, स्ट्रेन. ठीक आहे. स्ट्रेन येतो द रेशो ऑफ, ठीक आहे, स्ट्रेन जो असतो तो काय असतो, रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. ठीक आहे. मग आता याच्यात पण तीन टाईप पडतात.
ठीक आहे. चेंज इन डायमेन्शन म्हणजे काही ना काही त्याचा सपोज डायमेन्शन कसा बदलतोय, सपोज फर्स्ट केसमध्ये लेंथ वाईज बदलतोय, तर लेंथ कितीने बदलली, सपोज डेल्टा एलने बदलली आहे लेंथ. चेंज इन डायमेन्शन ओरिजिनली ती एल होती, तर चेंज इन डायमेन्शन आपण ओरिजिनल डायमेन्शन. याच्यात पण परत किती काय पडणार, 3 टाईप पडणार. ठीक आहे. फर्स्ट कोणता आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ठीक आहे. आता हे कसं होणार आहे, लेंथ वाईज बदल होणार आहे. ठीक आहे. कसा बदल होणार आहे, लेंथ वाईज चेंज होणार आहे. ठीक आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय म्हणू शकतो आपण, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. हा काय होणार आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन होणार आहे, विच इज डेल्टा एल बाय एल, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. नेक्स्ट काय, वॉल्यूम स्ट्रेन. सेम टाइप्स. ठीक आहे. वॉल्यूम स्ट्रेन कसा बदल होणार आहे, साईज बदलणार आहे, वॉल्यूम वाईज बदल होणार आहे. ठीक आहे. वॉल्यूम कमी जास्त होईल. ठीक आहे. तर वॉल्यूम स्ट्रेन काय येईल, डेल्टा व्ही बाय व्ही, चेंज इन वॉल्यूम अपॉन ओरिजिनल वॉल्यूम. हां, आता स्ट्रेनला युनिट असेल का, हां, वरती कोणती क्वांटिटी आहे, सेम क्वांटिटी ना, डेल्टा एल बाय एल. वरती पण लेंथच आहे, ती काय ते मीटरमध्ये, आणि ही पण कशात आहे, मीटरमध्ये. मग दोन्ही क्वांटिटीज काय आहेत, मीटर आणि मीटर. मीटर आणि मीटर कॅन्सल झालं, मग युनिट राहिलं का त्याला, नाही. म्हणजे ही क्वांटिटी आहे स्ट्रेन, ही काय ते युनिटलेस अँड ऑल्सो डायमेन्शनलेस. त्याला डायमेन्शन पण नाही आहेत आणि युनिटसुद्धा नाही. युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे स्ट्रेन. ठीक आहे. फर्स्ट काय होतं, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, लेंथ वाईज बदल होतो, डेल्टा एल बाय एल. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज डेल्टा एल बाय एल. वॉल्यूम स्ट्रेन काय असतो, डेल्टा व्ही बाय. आणि लास्ट राहिलं काय आपलं, शिअरिंग स्ट्रेन. ठीक आहे. शिअरिंग स्ट्रेन शेपमध्ये बदल करतो, बट तर ही डिस्प्लेसमेंट जी आहे डेल्टा एल, चेंज डायमेन्शनमधला बदल काय झाला, डेल्टा एल तो शेप बदलला ना. ठीक आहे. आणि आपण ओरिजिनल काय होता एल, मग ही जी ओरिजिनल साईज आहे ही, म्हणजे शिअरिंग स्ट्रेन जर लिहायचा असेल, शिअरिंग स्ट्रेन, तर शिअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला येतो डिस्प्लेसमेंट ऑफ अपर फेस, किंवा कुठला जो फेस आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ जो फेस डिफॉर्म होणार आहे त्या फेसची डिस्प्लेसमेंट किती झाली, ती डेल्टा एलने डिस्प्लेस झाला. आणि अपॉन एज लेंथ, एखादा कुठला तरी एज आहे, ठीक आहे, जिथून डिस्प्लेसमेंट झाली आहे त्याच्या साईडचा ॲडजसंट जो एज आहे त्याची लेंथ, म्हणजे काय येतं, डेल्टा एल बाय एल. ठीक आहे. काय येतं, डेल्टा एल बाय एल. हे आलं शिअरिंग स्ट्रेन. ठीक आहे. आता याच्यात टॅन थीटा काढला तर काय येईल बरं, हा थीटाने डिस्प्लेस झाला सपोज, ही जी त्या फेसची जी डिस्प्लेसमेंट झाली ती कितीने झाली, थीटाने झाली सपोज. टॅन थीटा काढला, टॅन थीटा काय असतो, अपोजिट अपॉन ॲडजसंट. मग टॅन थीटा जर लिहिला, टॅन थीटा काय येतो, अपोजिट काय, डेल्टा एल अपॉन ॲडजसंट काय, हे कोणासारखं आलं, याच्यासारखंच आलं ना. म्हणजे शिअरिंग स्ट्रेन जर काढायचं असेल तर शिअरिंग स्ट्रेन काढण्यासाठी आपण अजून एक फॉर्म्युला यूज करू शकतो, तो म्हणजे काय, टॅन थीटा. काय यूज करू शकतो, टॅन थीटा. जरी टॅन थीटा काढला तरी पण शिअरिंग स्ट्रेन मिळेल. ठीक आहे. टॅन थीटा म्हणजेच काय, डेल्टा एल बाय एल आहे ना, आणि तोच म्हणजे काय आपला शिअरिंग स्ट्रेन. म्हणजे शिअरिंग स्ट्रेन काढायचं असेल तर टॅन थीटा घेतला तरी पण शिअरिंग स्ट्रेन मिळून जाईल, थीटा अँगल माहीत असेल तर. ठीक आहे. ही डिस्प्लेसमेंट आपण ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल और ती त्या एजची लेंथ, हे सुद्धा शेअरिंग स्ट्रेन होणार आहे. आणि टॅन थीटा घेतला तरी पण शेअरिंग स्ट्रेन येऊन जाईल. क्लिअर आहे, क्लिअर आहे नक्की. स्ट्रेसचे 3 टाईप्स, स्ट्रेनचे 3 टाईप्स पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट येते, ती म्हणजे येते हुक्स लॉ. इथपर्यंत झालं होतं ना काल. आता नेक्स्ट कन्सेप्ट येते, ती म्हणजे येते हुक्स लॉ. ठीक आहे. आता हुक्स लॉ काय सांगतो, हुक्स लॉ. ठीक आहे. हुक्स लॉ सांगतो, स्टेटमेंट पहा, विदिन इलॅस्टिक लिमिट, इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये, ठीक आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे. स्ट्रेस हा कसा आहे, स्ट्रेनला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कसा आहे, स्ट्रेनला डायरेक्टली प्रपोर्शनल. पण काय लिहिलं आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट. जोपर्यंत इलॅस्टिक लिमिट आहे तोपर्यंतच स्ट्रेस दिला एखाद्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. स्ट्रेस दिला म्हणजे थोडक्यात काय, फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केला, आणि स्ट्रेन म्हणजे काय असतो, चेंज इन डायमेन्शन आपण ओरिजिनल डायमेन्शनमध्ये किती बदल येतोय तो म्हणजे काय येणार आहे, स्ट्रेन. ठीक आहे. जर मी एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स देते काय होणार, त्यात चेंज येणार आहे. ठीक आहे. कधीपर्यंत, रबरला एक्सटेंड केलं, फोर्स लावला, रबर एक्सटेंड होत राहिला, कधीपर्यंत,
जोपर्यंत फोर्स लावतोय तोपर्यंत. पण एक पॉईंट असा येतो ना, त्या पॉईंटला आपण फोर्स एक्सटेंड केला की काय होतं, ब्रेक होतो ना. आणि तिथं काय येते मग, इलास्टिक लिमिट येते. ठीक आहे, तिथं काय येते, इलास्टिक लिमिट येते. ठीक आहे, म्हणजे इलास्टिक लिमिटपर्यंतच स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल असेल स्ट्रेनला, त्याच्या पुढे नाही. ठीक आहे, तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन कधीपर्यंत, जोपर्यंत इलास्टिक लिमिट आहे तोपर्यंत. जोपर्यंत तो रबर एक्सटेंड होतोय, त्याची इलास्टिक लिमिट संपतीये, तोपर्यंत आपण स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन म्हणू शकतो. बट एक पॉईंट असा येतो, त्या पॉईंटला तुम्ही स्ट्रेस कितीही द्या, स्ट्रेन येणार नाही. रबरला जर ओढत गेलो पहिला तो एकदम फ्लुएंटली ओढत जातो. पण एक पॉईंट असा येतो, तुम्ही फोर्स अप्लाय करा, तो चेंज इन डायमेन्शन दाखवत नाही, चेंज होत नाही ना त्याची लेंथ. ठीक आहे, मग काय होतं, त्या पॉईंटला काय म्हटलं आपण, इलास्टिक लिमिट म्हटलं. आणि त्याच्या पुढं जर आपण फोर्स लावला काय होईल, रबर ब्रेक. ठीक आहे, तर कधीपर्यंत विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस हा डायरेक्टली प्रपोर्शनल असेल स्ट्रेनला कधीपर्यंत, इलास्टिक लिमिट आहे तोपर्यंत. मग याचा अर्थ काय लिहू शकतो बरं, स्ट्रेस इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू स्ट्रेन, डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी. याचा काय तो इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि ह्याच कॉन्स्टंटला म्हटलं जातं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. काय म्हटलं जातं, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हा येतो कॉन्स्टंट, त्याच कॉन्स्टंटला म्हटलं जातं काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. समजलं, काय म्हटलं जातं, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, पुढचा पार्ट उद्या पाहू. आता एक न्यूमेरिकल सांगते, ती न्यूमेरिकल पहा. आता ह्या मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे पण परत 3 टाईप येणार आहे बरं. स्ट्रेस आणि स्ट्रेनचे 3 टाईप लक्षात पाहिजे, त्यालाच फक्त डिवाइड केलं की 3 टाईप येतात. ठीक आहे, आता फर्स्ट काय स्टडी केलं होतं आपण, स्ट्रेस स्टडी केलं बरं. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, डायरेक्टली फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, आता स्ट्रेनचं एक इक्वेशन पहा. जर सपोज एखादा रबर आहे, एक एक्झाम्पल आहे टेक्स्टबुकमध्ये आय गेस, रबरची लेंथ दिलेली आहे आय गेस 30 आणि तो एक्सटेंड झाला 32ला. नाही, यंग्स मॉड्युलस आहे. पुढे एक्सरसाइज क्वेश्चन 11. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे सांग बरं. रबर बँड, ठीक आहे, ओरिजिनल लेंथ किती आहे त्याची 30 सेंटीमीटर, किती 30 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि काय केलं आता, स्ट्रेच केला आणि 32 सेंटीमीटरचा झाला तो. ठीक आहे, मग हा डेल्टा एल आहे का, डेल्टा एल 32 लिहिणार का, नाही, किती येणार ते 2 सेंटीमीटर येणार. डेल्टा एल म्हणजे काय असतं, चेंज इन लेंथ, लेंथमध्ये किती बदल आला आहे. ठीक आहे, लेंथमध्ये किती बदल आला आहे, मग 2 सेंटीमीटरचा चेंज आलेला आहे. ठीक आहे, 32 ही त्याची फायनल लेंथ दिली आहे, एक्सटेंड केल्यानंतर तो 32चा झाला, पण चेंज इन लेंथ बदल किती आला, 2 सेंटीमीटरचा. ठीक आहे, तर काय फाईंड करायचं आहे, स्ट्रेन फाईंड करायचं आहे ना. ठीक आहे, तर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, म्हणजे डेल्टा एल बाय एल केलं काय मिळणार, स्ट्रेन मिळणार. म्हणजेच काय 2/30 म्हणजे 1/15 आणि 1/15ला डिवाइड केल्यानंतर काय येईल 0.15 कितीचा येतो, 0.0 नाही येणार तो, 0.15 कितीचा येतो, 15 4 60 येतो. ठीक आहे, 6 90 येतो, 6 90 घेऊ शकतो. ठीक आहे, 0.6. ठीक आहे, 0.6 90 आला ना, मग 10चा डिफरन्स आला म्हणजे परत 100 आला, म्हणजे 0.66 येणार. ठीक आहे, 0.667. बघा आन्सर बरोबर आहे का, आहे का, 0.667. म्हणजे स्ट्रेन कितीचा आहे, स्ट्रेन 0.667. त्या युनिट असेल का, नाही. ठीक आहे, युनिटलेस क्वांटिटी. क्लिअर आहे. बघ एक्झाम्पल्स आहेत का बघ एक्स्ट्रा, म्हणजे याच्यात सेंटीमीटरचं मीटर कन्व्हर्जन केलेलं आहे. ठीक आहे, त्याची काही गरज, थांब 1 मिनिट सांग मला, हे सांग काय दिले होते, सेंटीमीटर. ठीक आहे, -2 का केलं आहे, पॉईंट शिफ्ट केला. ठीक आहे, 0.0 आलं पाहिजे खरं तर ते 0.00667. ठीक आहे, 0.0667 आणि मग पॉईंट शिफ्ट केला, 2ने पॉईंट शिफ्ट केला की येतं 6.67 × 10⁻⁻². याला स्ट्रेन.
लिहू